अरे बापरे, आपल्या भावाचं काम एकदम चोख चालू आहे. चोख म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने. आणि आपले 3 तुकडे डाळिंब लावणं अजून बाकी आहे. 2 तुकडे आपले डाळिंब लावणे झाले, 3 तुकडे बाकी आहे. त्याच्यामुळे आपल्याला जोरात हात उचलावा लागणार आहे, म्हणजे जोरात काम करावं लागणार आहे. तर चला कामाला लागू. आता आपलं आहे ना, 1, 2, 3 आणि 4 हे चौघ तुकडे झालेले डाळिंब लावून झालेले आपले हे चौघ तुकडे. आणि आता 5व्या तुकड्याला सुरुवात करायची आहे. ते पण अर्ध झालेलेच आहे. आपण जे काल लावले होते डाळिंब, हे एक तुकडं आणि ते एक तुकडं, हे 2 तुकडे लावले डाळिंब. आणि लगेचच पाणी भरून दिलं होतं या तुकड्याला. ते तिकडच्या तुकड्याला पाणी भरायचं बाकी आहे अजून. आज रात्री भरायचं या तुकड्याला, खालच्या तुकड्याला, या 2 तुकड्यांना. आणि ते खालचं सर्वात मोठं येते, म्हणजे जेमतेम 3 तुकडे भरून घ्यायचे पाणी. काल आपण हे तुकडं भरलेलं होतं आणि आज हे तुकडं भरायचे आपले. आणि तुम्ही डाळिंब बघू शकता काय अशा प्रकारे लावलेलं आहे. काय डाळिंबाचं जे रोप आहे ते डायरेक्ट बाऱ्यावरती पण आलेलं आहे. आपलं आलं हे तुकडं झाल्यानंतर आपल्याला या तुकड्याला पाणी लावायचं होतं, पण काय म्हटलं आपल्याला 4 तुकडे भरायचे, त्याच्यामुळे या तुकड्याला आता पाणी लावून दिलेलं आहे आपण. आणि हे तुकडं भरल्यानंतर या तुकड्याला पाणी लावायचं. सर्वात शेवटचे तुकडं असणार आहे आणि सर्वात जास्त कमी पाणी याला भेटणार, कारण की सर्वात पहिले तेच तुकडं लावलेलं आणि सर्वात शेवटी पाणी याला भरण्यात आलेलं आहे. कारण आता पाणी जसं उलटवलेलं आहे तसं आपण भरणार आहोत, त्याच्यामुळे म्हटलं आता असंच भरून घ्या. आता सर्वात मोठ्या व्यापाला पाणी लावलेलं आणि या तुकड्याला सुरुवात करायची इथून. आता ती सुरुवात करू आपण पुढील ब्लॉग मध्ये. ती बघण्यासाठी तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण पुढील ब्लॉग मध्ये लवकरच. जय श्रीराम.